मी मापेगाव मच्छीमार सहकारी संस्थेचा चेअरमन निवृत्ती सोनाजी लिंबोरे। विषय काय होता? विषय असा आहे, आमच्या संस्थेला म्हणजे आम्ही सर्व संचालक मंडळ सगळं सोबत काम करत आहे, सचिव, संचालक मंडळ आणि लोक काय करतात, आमच्या संस्थेला 5 वर्षाचा तलाव भेटलेला आहे शासन नियमाप्रमाणे आणि संस्थेने PPP सुद्धा केलेली रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून। पण काही लोक काय करतात, बिना परवाना मासेमारी करतात। ज्या लोकांनी आमच्याकडं अर्ज केले परवान्याला त्या लोकांना आम्ही परवाना दिला, पण काही महाचोर काय करतात, बिना परवाना दादागिरीनं मासे धरतात, चोरून आणतात परभणी जिल्ह्यातले लोक। काय आम्ही शासनाकडे मागणी केली की बिना परवाने लोक मासे पकडतात आणि चोरून मासे धरतात, त्याच्यावर कारवाई करण्यात यावा रीतसर शासन नियमाप्रमाणे, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा ज्याच्याकडे परवाना नाही त्याच्याकडं। आणि ज्या पाठपुरावा केला की हो आम्ही अर्ज दिला ना, परभणी जिल्ह्यात अर्ज दिला आहे, कलेक्टर ऑफिसला दिला आहे, मच्छी ऑफिसला दिला आहे, SP ऑफिसला पण दिला आहे। काय कारवाई झाली? कारवाई तर आणखीन काही केली नाही ते ना, पण करतील। आश्वासन दिलं आहे? काय आश्वासन काय दिलं नाही, की कारवाई करू म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे। हां, इथं भीतीचं वातावरण आहे ना। परभणी जिल्ह्यातले लोक काय करतात, संस्थेच्या पदाधिकाऱ्याला हानमार, मासे विचारले तर मी का दादागिरीनं काट्यावर मासे टाकणार नाही, तसेच नेणार, मला कोणी विचारलं तर मी त्याला मारीन। आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याला काय हानमार झाली, हां, कुठं ना कुठं तरी अपघात होण्याची शक्यता आहे। तर ह्या लोकांना शासन इथं ठुलं नाही पाहिजे, जे कार्यक्षेत्रात आहेत त्यांनीच मासेमारी केली पाहिजे, कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना सगळ्यांना हकलून दिलं पाहिजे, तेच राहायला पाहिजे। आणि काय आमचं म्हणणं एवढं, जेव्हा आमचे जे सभासद आहेत तेच इथं मासेमार करायला आम्ही रोजगार उपलब्ध करून या लोकायला शासनाकडून मी, आणि मागचे लोक काय दादा करलेत, औषध टाकायलेत, आणि ते परभणीचा मावशी दुकानचा चोट्टा देऊ तो क्षीरसागर पैसे विकून मागतो, आम्हाला मागतो, हां। आणि मग मी असं करू राजेश आहे ना कोण, की आम्ही आमचा समाज आहे, आम्ही आमचं पाहून घेऊ आणि आमच्या समाजाला आम्ही रोजीरोटी नियमाप्रमाणे देऊ। हे काहीच करत नाही, यायला वाटतं आम्ही चोरून सटलो, मग आम्हाला आम्ही काय करायचं, मग आम्हाला आम्ही या लोकांना शासनाकडे काय मागणी? शासनाकडे मागणी आम्ही समजी केली, पाठपुरावा केला, बाबा हे बीट टाकलं आम्ही एवढं धरणामध्ये पाण्यामध्ये, मग यांनी नियमाप्रमाणे मच्छीमार करावा, काट्यावर माल आणून टाकावा, आमचं एवढंच म्हणणं आहे। आपलं नाव प्रकाश सकाराम बिजुले। सांगा। आम्ही संस्थेला आम्ही संचालक मंडळ, चेअरमन, सचिव, संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने काम करायला लागलं की बाबा आमच्या समाजाला रोजगार चांगला उपलब्ध व्हावा, पण लोक जाणून बुजून काय करायला लागले, परभणी जिल्ह्याचे काही इतर लोक आम्ही परवाना द्यायला तयार आहेत, पण लोकांना अर्ज करावा, आम्ही परवाना द्यायला तयार आहेत ना, रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही PPP करार केला की बाबा आमची संस्था कमजोर आहे, आमच्या संस्थेकडे भांडवल नसल्यामुळं आम्ही PPP करार केला की बाबा संस्थेला आपल्या सभासद लोकांना शासन नियमाप्रमाणे करार केला की बाबा समाजाला बी रोजगार उपलब्ध व्हावा आणि चांगला व्यवसाय आमचा एकदम येणं सुरळीत चालवा। पण आम्हाला जाणून बुजून काही लोक परभणी जिल्ह्यातले त्रास द्यायला लागले, कुठं भेट झाली अरे राव तू राव, दादागिरीची भाषा, आम्ही माल देत नाहीत। आता काही लोक चेअरमन राहिलेले आहेत, काही संचालक राहिलेले आहेत निवळी धरणाचे, ह्या लोकांचं काम आहे ना, त्याच्यात त्याची विल्हेवाट लावली, पण आमच्या मापेगाव मच्छीमार संस्थेत सुद्धा ते विल्हेवाट लावायच्या मार्गावर आहेत। कोणाला एखादा उपोषण करायचं, कोणाला एखादा नेता धरायचा, की ही संस्था म्हणजे आजकाल लोक काय फक्त पैशाच्या मागे आहेत, कोणाची संस्था कशी ब्लॅक लिस्टमध्ये घालायची, काय करायची, ह्या मार्गाला आहेत फक्त। राजेंद्र सिंग सांगा आपलं नाव। माझं नाव राहुल सोनाजी बिजुले। मी संस्थेमध्ये काम करतो सगळ्यांसोबत। संस्थेने कसं आहे, सगळ्यांचा रोजगार कसा उपलब्ध होईल जास्तीत जास्त प्रमाणे याच्यावरच पहिल्यापासून लक्ष दिलं, माल टाकला सगळ्या मच्छीमारांना माल पण सापडतो। पण काही मच्छीमार, काही परभणी जिल्ह्याचे काही गुंडे लोक आहेत, ते संस्थेच्या काट्यावर मालच टाकत नाहीत, आणि संस्थेच्या काट्यावर माल टाका म्हणलं की संस्थेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करतात, म्हणजे त्याची गुंडेगिरीची भाषा करतात, गुंडे लावणं, हे करणं, 4 लोकांना बोलणं, नाही तर मग आम्ही मोर्चा करू, उपोषण करू, अशी 4 लोकांना घेऊन धमकी देतात। त्यांच्याकडे काही लोक आहेत की त्या लोकांना घेऊन ते आम्हाला उगाच म्हणजे हे करा ते करा आणि धमकी देतात, उपोषण करू, हे करू ते करू, आणि त्यांचा माल स्वतः ते घेऊन जातात। ही संस्थेच्या काट्यावर ते काही देत नाही आणि दादागिरी करून पुन्हा
औषध टाकणं, हे करणं, चोऱ्या करणं, म्हणजे या लोकांमुळं आम्हाला असं काहीतरी वाटतं की इथं कुठंतरी काहीतरी तलावावर होणार आहे. कारण की हे जर चोरी थांबली नाही, शासनाने याच्यावर लवकर हे केलं नाही, तर इथं काही ना काही होण्याची शक्यता मला दाट वाटते. ह्या तळ्यावर काही ना काही होण्याची म्हणजे एखाद्याचा अपघात, जीवित अपघात होण्याची शक्यता अशी वाटते की कारण की जर चोरी थांबली नाही तर ही गोष्टी म्हणजे लांबणार, वाढणार. याच्यावर लवकरात लवकर शासनानं हे करावं असं आम्हाला वाटतं. सांगा. मत्स्य उत्पादन वाढीसाठी सगळ्यात जास्त प्रयत्न चालू आहेत आणि सगळ्यांना जास्तीत जास्त रोजगार भेटन याच्यावर सगळे प्रयत्न चालू आहेत आणि लोकांना, मच्छीमारांना सगळ्यात जास्त समजा उत्पादन चालू आहे. सध्या सगळ्यांना चांगला माल व्यवस्थित भेटत आहे आणि अजून याच्या पलीकडे जास्त माल कसा वाढन याच्यावर सगळ्यांचा फोकस आहे संस्थेचा. अजून बीज संचयन करण्याचं जूनमध्ये आता ऑर्डर झालेली आहे आणि काही 15 दिवस 8 दिवसामध्ये अजून मच्छी बीज संचयन करण्यात येणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या लोकांना अजून कसा रोजगार वाढन याच्यावर सगळं कारवाई चालू आहे संस्थेची. आम्ही आता जूनमध्ये बीज टाकावं लागतं आम्हाला. शासन नियमाप्रमाणे 25 लाख बटुकली टाकावं लागते आम्हाला धरणामध्ये. तर हे चोरं काय करतात, संस्थेच्या काट्यावर माल टाकायचा तर चोरून येतात. परभणी जिल्ह्यातले लोक, गोगलगाव असन, राजवाडी असन, आणखीन गाव असतील, तर त्याचा एकच प्रश्न आहे की पुरा काट्यावर माल टाकायचा नाही, काय नाही, चोरूनच न्यायचा. आणि मग थोडा आडवाआडवी केली तर मग ते एखाद्या नेत्याला जवळ धरतात, क्षीरसागरसारख्या माणसाला, बाबा आमच्याकडून पैसे घ्या, हे घ्या, ते घ्या, उपोषण करू, हे करू, ते करू. मग त्याला तेच पाहिजे. ते बी असं वाट बनवच असतं की माझ्याकडे कोण गिरायक येतं, काय येतं पैशासाठी, आणि त्याची मागणी पैशाची असती. त्याच्यामुळं काय करतात, ते उपोषण करू, हे करू, सगळ्या लोकांना भयकतं. संस्थेच्या लोकांना काय म्हणतो, असं करू, तसं करू, तुमचा फायदा होईन, असं केल्याने. आता याच्यात आम्ही भरपूर बीज टाकलेलं आहे, मच्छी बीज, झिंगा बीज, आणि आणखीन बी टाकणार आहेत. की काही खूप लोक इमानदार आहेत, पण ते काय होतं, चोरीमुळं लोक जो इमानदारीने करतात का त्याला करू देत नाही ते चोर लोक. मग थोडी आडवाडी केली ना की मग हे काय करतात, एखादा नेता धरतात, एखादा क्षीरसागरसारखा डबल धरतात तसाच, आणि उपोषणचे याचे त्याचे भाषा करतात. ते अशा लोकांना शासनाने अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावं, आमची एवढी विनंती आहे.